हे 5 मराठी चित्रपट जर तुम्ही पाहिले नसतील तर तुम्ही काहीच पाहिलं नाही असं समजायला लागेल। मी तुम्हाला आज असे 5 मराठी चित्रपट रेकमेंड करणार आहे जे तुम्ही नक्कीच बघितले पाहिजे। पहिला चित्रपट आहे दिठी। सुमित्रा भावे आणि सुनील सुकटणकर दिग्दर्शित चित्रपट आपला मुलगा गमावलेल्या एका लोहाराची गोष्ट, ज्यामध्ये दुःख, अध्यात्म, जीवन मृत्यू, अद्वैत याचा शोध घेण्याचा त्याचा प्रवास दाखवलाय। या चित्रपटात किशोर कदम, डॉक्टर मोहन आगाशे, अमृता सुभाष आणि दिलीप प्रभावळकर या दिग्गजांच्या प्रमुख भूमिका आहेत। दुसरा चित्रपट आहे पुणे 52। मराठीत तसे निओनर थ्रिलर प्रकारातले चित्रपट कमीच बनतात आणि बनले तर कोणी बघत नाही। त्यामुळे गिरीश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी आणि सईद तामणकर यांचा खतरनाक थ्रिलर पुणे 52 तुम्ही नक्कीच बघितला पाहिजे। निखिल महाजन यांचा डिरेक्टर म्हणून हा पहिला चित्रपट आहे। तिसरा चित्रपट मी तुम्हाला रेकमेंड करेन, जून। मराठीत एवढा सुंदर मूवी आला होता जो अनेकांना माहिती सुद्धा नाही, याचं मलाही खूप दुःख आहे। नेहा पेंडसे आणि सिद्धार्थ मेनन यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट एका तरुण मुलाची गोष्ट आहे जो मानसिक तणावातून जात असतो। यानंतर त्याची भेट एका अशा मुलीसोबत होते जी त्याला त्याच्या वेदना विसरून आयुष्यात पुढे जायला मदत करते। चौथा चित्रपट मी तुम्हाला सांगेन, उमेश कुलकर्णी दिग्दर्शित विहीर। 2009 साली आलेला चित्रपट स्वतः अमिताभ बच्चन यांनी प्रोड्यूस केला होता। या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे उमेश कुलकर्णी यांची स्वतःची स्टोरी यामध्ये स्वतःच्या बालपणातले अनुभव, आठवणी आणि मृत्यूबद्दलच्या पहिल्या जाणीवा यावर हा चित्रपट आधारित आहे। यामध्ये मदन देवधर, मोहन आगाशे, आलोक राजवाडे, सुलभा देशपांडे, ज्योती सुभाष यांच्या प्रमुख भूमिका आहेत। पाचवा आणि शेवटचा चित्रपट मी तुम्हाला रेकमेंड करणार आहे, द डिसायपल। चैतन्य तामाणे दिग्दर्शित या चित्रपटाची कथा एका तरुण हिंदुस्थानी शास्त्रीय गायकाभोवती फिरते। आपलं करिअर, प्रेम, कला, साधना, गुरु शिष्य परंपरा यामध्ये त्याचं आयुष्य कसं गुरफटत जातं याचं सुंदर चित्रण यामध्ये केलंय। द डिसायपलच्या 2 भारी गोष्टी आहेत। एक म्हणजे खुद्द हॉलिवूडचा दिग्गज डिरेक्टर अल्फोन्सो कुआरोन या चित्रपटाचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहे। तर यामध्ये सुमित्रा भावे यांचं जे सुंदर व्हॉइस ओव्हर आहे ते तुम्हाला प्रचंड आवडेल। तुमच्या लिस्टमध्ये असा एखादा मराठी अंडररेटेड चित्रपट आहे का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कलाकृती मीडियाला फॉलो करायला विसरू नका। रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट। मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा।